काँग्रेस पक्ष मुंबईवरचं आपलं वर्चस्व घालवायला अजिबात तयार नाही। केंद्रातील नेतृत्वाद्वारे तयार करण्यात आलेल्या एका पॅनलची नुकतीच बैठक पार पडली आणि निवडणूक प्रचाराची योजना बनवण्यात आली, ज्यामध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भव्य प्रचार सभेचा देखील समावेश आहे। मुंबईला एवढं महत्त्व देण्याचं कारण असं की मुंबई आणि उपनगरातील जनता 10 खासदारांसाठी मतदान करणार आहे। 2004 सालच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यात 13 जागा जिंकल्या होत्या, ज्यामधून 5 जागा मुंबई ठाणे पट्टीतून जिंकल्या, तर 2009 सालच्या निवडणुकीत पक्षाने राज्यात 17 जागा जिंकल्या। काँग्रेसने मुंबईतील 5 तर भिवंडीमध्ये 1 जागा जिंकली। आता जास्तीत जास्त जागा हातातून निसटू नयेत म्हणून पक्षाद्वारे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। मागील निवडणुकांप्रमाणे आघाडीला उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामधील मतभेदाचा देखील फायदा होऊ शकतो, कारण 2009 सालच्या निवडणुकीत मनसेने सेनेच्या मतात फूट पाडण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। मनसेद्वारे संजय निरुपम आणि संजय पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात आलेले नाही आहेत। त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष हा राजकारणात नौखा असला तरी काँग्रेसला आपली मते विभाजित होण्याची भीती आहे। आता प्रत्येक पक्षाचा राजकारणात काय प्रभाव पडतो याचं उत्तर आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच मिळेल। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।